नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्राचा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उत्पन्नाच्या बेसिसवरती जी अतिशय महत्त्वाचा टॉपिक ठरतोय। विद्यार्थी मित्रांनो बघा, कोणतीही एक्झाम असेल तर इन्कम या सोर्सवरती तुम्हाला प्रश्न हा कंटिन्यू विचारला जातोय। मग CGL असेल, रेल्वे असेल, महाराष्ट्र शासनाची कोणतीही एक्झाम असेल, रेशोज आपण म्हटलं तर इन्कम सोर्सवरती हा प्रश्न तुम्हाला आहेच फिक्समध्ये। तर आपण काय करूया, नक्की आता इन्कमच्या बाबतीत थोडंसं बोलूया आणि आपण लगेच क्वेश्चन प्रिव्हियस इयरला आलेले सर्व क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहायचं आहे। सपोज माझं पेमेंट झालेलं आहे, त्या पेमेंटपैकी मी काय केलं, 5,000 रुपये खर्च केले आणि 5,000 रुपये मी माझे सेविंग केली, बचत केली। याचा अर्थ काय होतो, माझं जे उत्पन्न होतं म्हणजे माझा जो पगार असेल, मी 5,000 रुपये खर्च केलेला आहे आणि 5,000 रुपये बचत केलेली माझ्या पगारातील। याचा अर्थ होतो माझा जो पगार होता तो काय होता, 10,000 रुपये होता। म्हणजे उत्पन्न काय सांगतं आपल्याला, माझं मंथली उत्पन्न काय सांगते, इन्कम काय सांगते, जेवढा मी खर्च केलेला होता आणि जेवढी मी बचत केलेली होती त्या दोघांची बेरीज काय, माझं उत्पन्न आहे। तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे, जो काही खर्च केला आणि जी काही बचत केली तेच काय आहे, उत्पन्न। इंग्रजीमध्ये मी जी काही सेविंग केली, जे काही एक्सपेंडिचर झालेलं आहे आणि तोच माझा काय आहे, इन्कम आहे, बरोबर। म्हणजेच उत्पन्न म्हणजेच काय, खर्च अधिक बचत। सपोज माझ्याकडे 10,000 रुपये माझं पेमेंट झालेलं आहे, मी खर्च किती केला त्याच्यातला 5,000 रुपये, माझ्याकडे राहते ती काय असते, बचत, बरोबर। सपोज माझ्याकडं ह्या उत्पन्नामधून हा खर्च वजा केला तर राहते काय, ती बचत। या उत्पन्नामधून मी बचत वजा केली तर राहतो काय, माझा खर्च। मला 10,000 रुपये पगार आहे आणि त्याच्यातील मी दर महिन्याला फक्त 5,000 रुपयेच बचत करतो। 10,000 रुपये पगार आहे पण 5,000 रुपयांचीच मी बचत करू शकतो। याचा अर्थ काय होतो, मी 5,000 रुपये काय करतोय, खर्च करतोय कुठेतरी। मग याच टर्मला घेऊन आजचा हा पूर्ण एपिसोड असणार आहे आणि वारंवार प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावरती पूर्णपणे क्वेश्चन्स विचारले जातात। क्वेश्चन्स अगदी सोपे असतात, वेगवेगळ्या प्रकारे विचारले जातात आणि हा फॉर्मॅट वेगळा कोणताही नाही। पाठीमागील जी आपली 4-5 लेक्चर झालेत आहे असा फॉर्मॅट आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक 1 आहे। हा CGL 2023ला विचारलेला प्रश्न, लेटेस्टचा प्रश्न आहे। या ठिकाणी 2 कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 7:4 आहे। जर त्यांच्या खर्चाचे प्रमाण 3:1 आहे, जर दोघेही प्रत्येक महिन्याला 4,800 रुपयांची बचत करतात तर त्यांचे मासिक उत्पन्न किती, हा प्रश्न आहे। वेळोवेळी विचारला जाणारा प्रश्न आहे, प्रत्येक एक्झाममध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे। तर काय असतं की वेगवेगळ्या मेथड्स, थोडंसं चेंजेस झाले की थोडेसे ट्रिक्स सांगितले जाते। तर आपल्या सर्व गोष्टींना आपल्याला काय करायचं आहे, साईडला घ्यायचं आहे। तर याच्यासाठी हा प्रश्न आपण काय करूया, 2 ते 3 मेथड्सने आपण सॉल्व करूया। आणि तुम्ही एनी रेशो प्रॉब्लेम म्हटलं तर काय करायचं, तर तुमच्यासमोर एकच ट्रिक्स समजली पाहिजे। ट्रिक्स हा शब्द तुम्ही डोक्यातून काढून टाका, तुम्हाला एक मेथड चांगली तुमच्यासमोर आली पाहिजे। रेशो म्हटलं की एक प्रॉपर मेथड, तर ती आपण या ठिकाणी सॉल्व करूया। आता या ठिकाणी बघा, जनरली आपण कसं सॉल्व करतो ते या ठिकाणी पाहूया। या ठिकाणी बघा, A आणि B हे दोघे जण आहेत, त्यांच्या उत्पन्नाचा रेशो किती सांगितला आहे, 7:4। A आणि B त्यांच्या उत्पन्नाचा रेशो किती सांगितला आपल्याला, 7:4। सपोज मेथड 1 ने आपण काय करूया, Aचं उत्पन्न आहे ते किती मानूया आपण, 7x। Bचं उत्पन्न आहे ते किती मानूया आपण, 4x। आणि आपल्याला माहिती आहे उत्पन्नामधून बचत वजा केली तर मला काय भेटेल, माझा खर्च। मग जनरली आपण कसं सॉल्व करणार आहे हे, सपोज माझ्याकडे A आहे हा आणि हा काय कोण आहे, B। Aचं उत्पन्न किती, 7x आणि तो किती रुपयाची बचत करतोय, 4,800 रुपयांची बचत करतोय। यामध्ये दिले 4,800 रुपयाची दोघेही बचत करतात, म्हणून त्याच्या उत्पन्नातून 4,800 रुपये वजा केले। Bचं उत्पन्न किती, एकूण 4x मानलेले आपण, आणि तो पण किती रुपयाची बचत करतोय, 4,800 रुपयांची, आणि ती वजा केली मी, तर मिळणारा रेशो म्हणजे जो काही खर्चाचा रेशो आहे तो किती सांगितलेला आपला, 3:1 म्हणजेच किती, 3/1।
तिरकस गुणाकार करायचा आणि मान्य करूया. 1ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल 7x वजा 4800 इक्वल टू 4 त्रिक 12x वजा 0 0 3 8 24 3 3 चौक 12 आणि 3 किती 15 0 0 3 8 24 सॉरी हे तर 2 3 चौक 12 आणि 2 किती 14,400 रुपये बरोबर. आता या ठिकाणी पहा हा 12x आहे हा 7x आहे. इथं किती येईल हा x 7x पलीकडे गेला 5x राहील. 14,400 वजा किती राहतील 4,800 बरोबर. तर किती राहील किती राहतील 0 0 या ठिकाणी 6 8 आणि 7 14 5 9 9,700 रुपये राहतील. आणि हे किती 5x 0 0 8 आणि 14 4 4 आणि 5 2 5 14 9,700 रुपये राहतील. जर 5x इक्वल टू 9,700 तर एक्सची किंमत किती होईल. x इक्वल टू याला डायरेक्ट काय करा तुम्ही 5ने डिवाइड करा. एक्सची किंमत येईल 5 1 5 5 1 5 4 राहिले 5 9 45 5 9 45 5 2 10 1920 रुपये एक्सची किंमत राहिली. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे तर त्यांचं मासिक उत्पन्न किती तर महिन्याचं उत्पन्न किती. एचं उत्पन्न किती सांगितले 7x बीचं उत्पन्न किती 4x एक्सची किंमत किती आपल्याकडं 1920. या ठिकाणी पहा एक थोडक्यात आणखी सांगतो. आता ए आणि बी या दोघांचं एकत्र उत्पन्न विचारलेलं आहे बरोबर. एचं उत्पन्न किती 7x बीचं उत्पन्न किती 4x दोघांचं मिळून उत्पन्न किती झालं 11x. एक्सची किंमत किती आहे दोघांचं उत्पन्न विचारलेलं आपल्याला म्हणून 11x 7x आणि 4x 11 गुणिले 1920 बरोबर. या ठिकाणी मल्टिप्लाइंग करा 11 0 0 11 2 22 2 11 गुणिले 9 99 आणि 2 101 1 या ठिकाणी 10 या ठिकाणी 11 के 11 11 आणि 10 किती 21 21,120 रुपये 21,120 रुपये हे त्यांचं काय झालं मासिक उत्पन्न झालं. आता हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी टाईम भरपूर जातो आहे वेळ जातो आहे तर आपल्याला 1 मिनिटाच्या आत सॉल्व करणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी या मेथडने सॉल्व करायचं की आणखी एक मेथड सांगतो त्यांनी सॉल्व करायचं ते तुम्ही पाहून घ्या. मेथड्स भरपूर आहेत. प्रॉब्लेम समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. 21,120 बरोबर उत्तर आहे. ही आपली जनरल मेथड आहे. जे काही सूत्र समीकरण आहेत त्यांना जास्तीत जास्त जेवढं टाळता येईल तेवढं टाळून आपल्याला जे काही सूत्र आणि जे काही समीकरण आहे ते टाळून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं सोल्युशन मिळवता येईल ते मिळवायचं आहे. आता सपोज या ठिकाणी ए आहे ही मेथड सेकंड पाहूया आता आणि ही बी आहे. या दोघांचं उत्पन्न आहे किती सांगितलेलं आहे उत्पन्नाचा रेशो किती दिला आहे 7:4 बरोबर 7:4 दिला आहे. त्यांचे जो काही खर्च आहे त्या खर्चाचा रेशो किती दिला आहे 3:1 आणि दोघांनी केलेली जी बचत आहे ती किती आहे 4800 रुपये यानी 4800 यानी किती 4800 रुपये. तुम्ही मला एक सांगा उत्पन्न आणि खर्च उत्पन्नातून खर्च वजा केला तर मला काय भेटते ती बचत. सेम या ठिकाणी बघा हे काय आहे उत्पन्न हा काय आहे खर्च आणि या दोघांच्या मध्ये जी काही गॅप झालेला असेल तयार ती काय असणार आहे बचत बरोबर. या ठिकाणी 7 हा उत्पन्न आहे या ठिकाणी 3 हा खर्च आहे. या दोघांमध्ये जो गॅप तयार झालेला आहे म्हणजे ह्या उत्पन्नामधून खर्च वजा केला याच्यामध्ये जो निर्माण झालेला गॅप ती काय असणार माझी बचत. आणि हीच बचत किती सांगितली आपल्याला 4800 रुपये. ही बचत किती सांगितली मला 4800 रुपये. दोघांनी सेम बचत केलेली बरोबर. मग या ठिकाणी सांगा आता याच्यामध्ये पहा 7 आणि 3 मधला गॅप किती आहे
4चा गॅप आहे बरोबर. 4 आणि x मधली गॅप किती आहे 3चा आहे बरोबर. दोघांनी तर सेम बचत केलेली, पण येणारा गॅप सेम आहे का नाही. मग येणारा गॅप हा सेम असायला पाहिजे. याच्यासाठी आपण एक थोडंसं छोटंसं एक्झाम्पल पाहूया. सपोज एक व्यक्ती आहे, सपोज ए आणि बी हे दोघे जण आहेत. एक एक्झाम्पल पाहूया छोटंसं. ए आणि बी हे दोघं जण आहेत. एचं आणि बीचं आजचं वय किती आहे 25 वर्ष. बीचं आजचं वय किती आहे 30 वर्ष. आणि काय झालं 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर काय होईल, एचं वय किती होईल 30 वर्ष, बीचं वय किती होईल 35 वर्ष. आता या ठिकाणी बघा आजचं वय किती 25 आणि 30 आणि 5 वर्षापूर्वी विचार केला 5 वर्ष मागं, तर त्यावेळी एचं वय किती असेल 20 वर्ष आणि बीचं वय किती असेल 25 वर्ष. आता या ठिकाणी पहा या दोघांमध्ये आज 25 आणि 30 या दोघांमध्ये आज गॅप किती आहे 5 वर्षांचा. 5 वर्षानंतर विचार केला तरीसुद्धा या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे 5 वर्षांचा. 5 वर्षापूर्वी विचार केला तरीसुद्धा या दोघांमध्ये गॅप किती वर्षाचा आहे 5 वर्षांचा आहे. तसं सेम या ठिकाणी आहे, या दोघांमध्ये पण गॅप आहे. आता या दोघांमध्ये गॅप 7 आणि 3 या दोघांमध्ये गॅप आहे बरोबर. या दोघांमध्ये जो गॅप आहे तो कितीचा आहे, एचं आजचं उत्पन्न आणि बीचं आजचं उत्पन्न ह्या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे 3चा आहे. त्याचप्रमाणे या दोघांमध्ये एचं आजचा खर्च आणि बीचा खर्च ह्या दोघांच्या खर्चांमध्ये गॅप किती आहे 3 आहे बरोबर. जसं या दोघांमध्ये गॅप पाहिलेला आहे, तसं या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये गॅप काय आहे वेगवेगळा आहे आणि तो गॅप आपल्याला काय करायचा आहे सेम करायचा आहे. जर या ठिकाणी दोन्ही सेम झाले गॅप, तर या ठिकाणी जो रेशो येईल तो मॅचिंगचा येईल, तो तुम्हाला लगेच दिसेल. या ठिकाणी पहा नेहमी आपल्याला ज्यावेळी रेशो सेम नसतो तर आपण पाठीमागे लेक्चरला काय केलेलं आहे लसावी घेतो. मग या ठिकाणी 3 आणि 2चा लसावी किती येईल 3 दुने 6. थोडक्यात याला 2 ने मल्टिप्लाय करा, याला 3 ने मल्टिप्लाय करा. जर याला 3 ने मल्टिप्लाय केला तर याला 3 ने मल्टिप्लाय करा, याने 3 ने मल्टिप्लाय करा. याला 2 ने मल्टिप्लाय केलं याचा अर्थ याला 2 ने मल्टिप्लाय करा आणि याला पण 2 ने मल्टिप्लाय करा बरोबर. आता जो नवीन रेशो निर्माण होणार आहे आपल्याला, नवीन रेशो तो काय आहे 14:8 आणि 9:3 बरोबर. मला सांगा आता या दोघांमध्ये गॅप किती तयार होते 5. या दोघांमध्ये गॅप किती तयार होते 5. हा गॅप सेम झाला दोन्ही बरोबर. हा दोन्ही गॅप सेम झालेला असेल तर मिळणारं आणि या दोघांचा गॅप म्हणजेच काय ही बचत आहे आणि बचतीचा व्हॅल्यू दिली आपल्याला 4,800 रुपयाची. तुम्हाला समजून सांगण्यासाठी वेळ लागतोय पण तुम्हाला सॉल्व करण्यासाठी काही सुद्धा वेळ लागणार नाही. याच बचतीची व्हॅल्यू किती दिली 4,800 रुपये. म्हणजे 5 भाग इक्वल टू 4,800 रुपये, तर 1 भाग इक्वल टू किती येईल ही याची किती पट आहे 5 9 45 5 37 0 960 पट. याची पण काही घ्यायची तुम्हाला 1ची 960 पट. आपल्याला विचारलेलं काय आहे तर दोन्ही कर्मचाऱ्याचं उत्पन्नाचं गुणोत्तर विचारलं आहे आणि उत्पन्नाचं गुणोत्तर किती या ठिकाणी नवीन जे गुणोत्तर काढलेले आपण 1460 आहे बरोबर. दिलेलं 74 होतं पण आपण इक्वेलिटी केली आणि 1460 आलेले. आता दोघांच्या उत्पन्नाचा रेशोची बेरीज किती आहे 14 आणि 8 किती आले 22. म्हणजे 1 भाग म्हणजे 960 तर 22 भाग म्हणजे दोघांच्या उत्पन्नाची बेरीज. त्याच्यामुळे काय झालेलं आहे या ठिकाणी 22 भागांची किंमत म्हणजेच किती 22 गुणिले किती 960 किती येईल या ठिकाणी 0. ह्या 22ला तुम्ही काय करा 20 अधिक 2 लिहा
आणि गुणिले काय करा 960 लिहा. बरोबर. 22ला काय केलं 960. या ठिकाणी पहा 20ने 960ला मल्टिप्लाय करा किती येईल. हा 0 0 0 बेसक 12 92 18 1 19. ह्या 2ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. 0 बेसक 12 1 92 18 1 19 0 2 9 2 11 9 2 11 1 1 2 21,120. आता नोट एक महत्त्वाची करायची तुम्हाला. ही जी फॉर्मॅट आहे या ठिकाणी सेम करणं, हे जे सेम केलेलं आहे. तुम्हाला जर आत्ताच हा पॉईंट समजलेला नसेल तर तुम्ही पाठीमागे लेक्चर पहा, कारण पाठीमागे लेक्चरमध्ये हे कसं का सेम केलं जातं हे आपण पाहिलेलं आहे. आता हा जो काय फॉर्मॅट आहे तो कधी वापरायचा आहे तुम्हाला. सेम बचत आहे या दोघांची. दोघेही या ठिकाणी दोघेही प्रत्येक महिन्याला 4,800 रुपयाची बचत करतात. दोघेही सेम बचत करतात म्हणून हा फॉर्मॅट वापरता आला. परंतु दोघंही सेम बचत करू शकतात, दोघंही वेगवेगळे बचत करू शकतात. अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक मेथड वापरायची, ती पुढची मेथड आहे. आणि हाच फॉर्मॅट आपण हाच प्रॉब्लेम घेऊया जेणेकरून तो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे. त्याच्यामुळं तुम्हाला हा एकच प्रॉब्लेम 3 प्रकारे का सॉल्व्ह करून देण्यात आलेला आहे. त्याचं कारण एवढंच आहे की तुमचं कन्फ्युजन असतं ते बदललं पाहिजे. प्रत्येक टाईप बदलला की ट्रिक्स तुमची निर्माण होते आणि ती ट्रिक्सला आपल्याला साईडला सारायचं आहे आणि आपल्याला एका प्रॉपर मेथडने जायचं आहे, एका प्रॉपर वेने जायचं आहे. तुम्हाला तिसरी मेथड काय आहे जी कॉमन आहे आणि एनी टाईम तुम्हाला वापरायची आहे. तर या ठिकाणी ए आहे आणि हा बी आहे. ह्या दोघांच्या उत्पन्नाचा रेशो किती दिला आहे 27:4. या उत्पन्नामध्ये काय झाले हे 4800 रुपये आहेत. बरोबर. 4800 रुपयाची बचत केली. बीने पण काय केली 4800 रुपयाची बचत केली. आणि त्याच्यानंतर जो काही खर्च आहे खर्चाचा जे काही रेशो आहे तो किती दिला आहे 3:1. हा पण काय आहे ए आणि हा कोण आहे बी आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा रेशोचं. 1 × 7 आणि 3 × 4. 1 × 7 किती येईल 7 वजा 4 त्रिक किती 12. रेशो हा निगेटिव्ह कधीच नसतो. तुम्ही डायरेक्ट काय करा +5 घ्या या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात 5 भागची किंमत तुम्हाला काढायची आहे या ठिकाणी. बरोबर. आता या ठिकाणी बघा 4,800 वजा 4,800 × 3. 48 एकदा घेतले आणि 4,800 एकदा घ्यायचे, 4,800 3 वेळा घ्यायचे आहेत. म्हणजे वजाबाकी किती आली 4,800 2 वेळा घ्यायचे. बरोबर. 4,800ची 3 पट वजा 4,800ची 1 पट म्हणजे 4,800ची दुप्पट. थोडक्यात 4,800 × 2 0 0 बे 8 16 बेचूक 8 1 9 9,700. 5 भागाची किंमत किती आली 9,700. तर एका भागाची किंमत किती आली मागाशी पाहिलेलंच आहे आपण. ह्या ठिकाणी 5 1 5 4 राहिले, 5 9 45 1 राहिला, 5 2 10 1920. तर एका भागाची किंमत किती येईल 1920. आता या ठिकाणी दोघांच्या उत्पन्नाची बेरीज एचं उत्पन्नाचा रेशो आणि बीच्या उत्पन्नाचा रेशो या दोघांची बेरीज केली तर किती येतोय 7 आणि 4 11 रेशो किंवा 11 भाग. एका भागाची किंमत किती 1920. तर 11 भागाची किंमत किती. तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करा. 11 भाग गुणिले किती 1920. बरोबर. या ठिकाणी 0 घ्या. 11 दुने 22 हाच्या आला 1. 11 × 9 99. 11 दुने 22 2 आला. 11 × 9 99. बरोबर. या ठिकाणी 2 1 1 आला. या ठिकाणी 10. 11 1 11 11 आणि 10 21. 21,120 रुपये दोघांचं उत्पन्न आहे. विद्यार्थी मित्रांनो ही जी मेथड आहे ती कॉमनली संपूर्ण रेशो चॅप्टर संपेपर्यंत तुम्हाला एक्झामच्या हॉलमध्ये सुद्धा तुम्हाला हीच मेथड वापरायची आहे. आणि आता या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाठीमागील लेक्चर्समध्ये आपण पाहिलेला ए आणि बी
ह्या दोन संख्यांचा रेशो दिलेला होता. ए आणि बी ह्या दोन्ही संख्या 5 ने एका 6ने वाढवलेल्या आहेत. 6 ए आणि बी ह्या दोन्ही संख्या 6ने वाढवल्या तर त्यांचा रेशो किती. हा जो फॉर्मॅट होता तोच या ठिकाणी आहे. तर ए आणि बी ॲक्च्युअल किती संख्या आहे तोच फॉर्मॅट आहे. फक्त उत्पन्न आणि जे काही खर्च आहे त्याच्या फॉर्मॅटमध्ये हा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न वेगळा नाही. जर काय तुम्हाला वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. याच्यावरती पुन्हा आपण रिव्हिजन करूया. बघा प्रश्न क्रमांक 2 पहा. या ठिकाणी अजयचे उत्पन्न हे विजयच्या उत्पन्नापेक्षा 38% जास्त आहे. दोघांच्या बचतीचं प्रमाण 3:2 आहे. तर दोघेही प्रत्येकी 6,000 रुपये खर्च करतात तर दोघांच्या उत्पन्नाची बेरीज किती. मागच्या प्रॉब्लेम्समध्ये काय करत होते, दोघंही बचत करत होते, सेम बचत होती. आणि आता काय केलेले, दोघंही सेम खर्च करतात. तर या ठिकाणी पहा सेम मेथड वापरूया. या ठिकाणी अजय आहे आणि दुसरा कोण आहे, हा विजय आहे. दोघांचं जे उत्पन्न आहे सपोज या ठिकाणी रेशो दिलेला नाही ना, बरोबर का. हा अजय आहे, हा विजय आहे. सपोज विजयचं आता या ठिकाणी काय झालं आहे, अजयचं उत्पन्न हे विजयच्या उत्पन्नापेक्षा 38% जास्त आहे. या ठिकाणी सपोज विजयचं उत्पन्न किती 100 म्हणूया आपण आणि अजयचं उत्पन्न हे विजयपेक्षा 38% जास्त आहे. म्हणजेच याचं उत्पन्न किती होईल, 138 होईल. जर मी या दोघांचा रेशो घेतला तर किती होईल, बेसक 12 92 18 बेपंचे 10. दोघांना 2ने डिवाईड केला तर रेशो किती येईल माझा 69 ॲज 50. आता प्रॉब्लेम नॉर्मली प्रकारचा झालेला आहे. या ठिकाणी अजय आहे, या ठिकाणी विजय आहे. दोघांचं उत्पन्न पहा, उत्पन्नाचा रेशो 69 ॲज किती 50. जो काही अजयने खर्च केलेला आहे तो किती आहे 6,000 मायनस करूया आपण खर्च केल्यामुळे. या ठिकाणी -6,000. दोघांचे जर साईन सेम असतील तर साईन घेतले नाही तरी चालतील, काही प्रॉब्लेम येत नाही. दोघांचे साईन सेम असतील तर घेतले नाही तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि यानंतर काय केलं आहे, त्या दोघांचं बचतीचं प्रमाण किती आहे 3:2 ए ॲज फी. सांगितल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करा. 2 × 9 किती येईल 92 18. 1 बेसक 12 आणि 1 13. 3 आणि 50 किती येईल 5 त्रिक 15 म्हणजे किती 150. किती राहिले 12 भाग बरोबर 138 2 40 150 12 भाग. आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करा. 6,000 गुणिले 2 वजा 6,000 गुणिले 3 किंवा या ठिकाणी बघा 6,000ची 3 पट वजा 6,000ची 2 पट म्हणजे राहणार किती 6,000ची 1 पट राहणार आहे. 3 वेळा 6,000 घेतले वजा 2 वेळा 6,000 राहिलं 1 वेळा 6,000 बरोबर. म्हणजे 12 भाग इक्वल टू किती आहे 6,000. तर एका भागाची किंमत किती ही याची किती पट येते 12 पंचे 60 वर किती 2 हे 2 शून्य म्हणजे एका भागाची किंमत किती झाली 1 भाग किंवा 1 रेशो म्हणजे किती किंमत झाली 500. आपल्याला विचारलेलं काय दोघांच्या उत्पन्नाची बेरीज किती. दोघांच्या उत्पन्नाचा रेशो किती आहे 69 आणि 50. दोघांच्या उत्पन्नाची बेरीज किती येईल या दोघांची बेरीज किती येईल हा 9 या ठिकाणी आणि 6 5 किती 11 119 भाग बरोबर. 1 भाग म्हणजे 500 तर 119 भागची किंमत किती येईल. तर याला काय करा तुम्ही 119 गुणिले किती 500 आहे बरोबर. हे 2 शून्य 5 9 45 4 5 1 5 5 आणि 4 9 5 1 5 59,500 त्या दोघांचं काय असणार आहे उत्पन्न असणार आहे. CRPF 2023ला विचारलेला प्रश्न आहे 59,500 त्या दोघांचं मिळून काय असणार आहे उत्पन्न आहे. CHSL 2023ला प्रश्न लेटेस्टमध्ये विचारलेला आहे. अजय आणि विजय या दोघांच्या उत्पन्नाचं गुणोत्तर दिले 4:7. दोघांच्या खर्चाचं गुणोत्तर 6:5 आहे. जर अजय हा 2,800 रुपयांपैकी
400 रुपयांची बचत करतो तर विजयचे उत्पन्न किती? या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे. हा कोण आहे? अजय आणि हा कोण आहे? विजय. या ठिकाणी दोघांचं उत्पन्न आहे. जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा रेशो किती दिला आहे तुम्हाला? 4:7 बरोबर. त्याच्यानंतर दोघांचा एक खर्च त्यांनी जे काही केलेलं आहे त्या खर्चाचं उत्पन्न पण सांगितलेलं आहे. खर्चाचं उत्पन्न किती आहे? 6:5 बरोबर. आता यामध्ये काय सांगितलं आहे? अजय हा 2,800 रुपयांपैकी 400 रुपयांची बचत करतो. या ठिकाणी काय आहे तुमची बचत? आता अजय काय करतोय? 400 रुपयाची बचत करतोय. पण या ठिकाणी काय सांगितलंय? अजय हा 2,800 रुपयांपैकी 400ची बचत करतो. म्हणजे अजयचं उत्पन्न त्यांनी काय सांगितलं? या ठिकाणी अजयचं जे काही उत्पन्न आहे ते किती सांगितले? 2,800 रुपये. अजयचं उत्पन्न 2,800 रुपये सांगितले. तो बचत त्यापैकी 400 रुपयाची करतोय बरोबर. 2,800 रुपयाची अजय बचत करतोय आणि याचाच रेशो उत्पन्नाचा किती दिला आहे? सॉरी 2,800 रुपये अजयचं उत्पन्न सांगितलं आहे आणि ज्या उत्पन्नाचा रेशो किती दिला आहे? 4. यामध्ये थोडक्यात काय सांगायचं आहे? 4 भागाची किंमत त्यांनी सांगितलेली किती आहे? 2800 रुपये. अजयचं उत्पन्न 28 आहे आणि अजयच्या उत्पन्नाचा रेशो 4 दिला आहे. म्हणजे 4 भागाची किंमत 2,800 रुपये सांगितली. याच्यावरून आपल्याला काय समजतं? एका भागाची किंमत किंवा एका रेशोची किंमत किती येईल? ही याची किती पट आहे? 7 पट. वर किती आहेत? 2 शून्य आहेत. 4 7 28 आणि हे 2 शून्य. म्हणजे एका भागाची किंमत किती? 7 पट वर किती? 2 शून्य. 700. आता या ठिकाणी एका भागाची किंमत जर 700 असेल तर विजयच्या उत्पन्नाचा रेशो किती दिला आहे? 7. म्हणजे 7 भागांची किंमत किती येईल? 7 गुणिले 700. म्हणजे विजयचं उत्पन्न किती असेल? गुणिले किती? 700. विजयचं उत्पन्न किती झालं? इक्वल टू किती झालं? 7 7 49. 4,900 रुपये विजयचं उत्पन्न झालेलं आहे. प्रॉब्लेम सेम सॉल्व आहे. पहिल्या प्रॉब्लेमला जो काही आपल्याला वेळ लागलेला आहे आणि त्या वेळेमुळे आताचे प्रॉब्लेम्स आपण लवकर उरकत आहोत. आता या ठिकाणी पहा अजयचं जे उत्पन्न आहे बरोबर ते किती सांगितले आपल्याला? 2,800 रुपये बरोबर. अजयची बचत किती? 400 रुपये. म्हणजे अजयने केलेला खर्च किती असेल? 2,800 वजा 400 किती झाला? 2,400. अजयचा खर्च, अजयचा काही हा खर्च किती होतोय? 2,800 2800 वजा 400 किती येतोय तो? 2,400 बरोबर. म्हणजे अजयने केलेला खर्च 2,400 आहे आणि अजयने केलेल्या खर्चाचं जो काही रेशो आहे तो 6 आहे. म्हणजेच किती? 6 भाग. म्हणजे 6 भागांची किंमत दिली आपल्याला. 6 भाग म्हणजे 2,400. तर 1 भाग किंवा 1 रेशोची किंमत किती येईल? ह्याची पट किती? 400 पट आहे. 6 चोक 24 आणि हे वरचे 2 0 0. 6 चोक 24 आणि वरचे 2 0 0. तसं या ठिकाणी याची पट किती येईल? 400. 1 ची पट किती? 400. म्हणजे 1 भाग किंवा 1 रेशो खर्चाच्या बाबतीमध्ये 1 भाग किंवा 1 रेशो म्हणजे 400. तर विजयचं जे खर्च आहे तो किती दिला आहे? 5 भाग दिला आहे. म्हणजे विजयचा खर्च किती असेल? 5 भाग गुणिले 400. 5 चोक 20 म्हणजे 2,000 रुपये. आता या ठिकाणी काय सांगितलंय? विजयचं उत्पन्न किती? विजयचं उत्पन्न ऑलरेडी झालेलं आहे इथं 2,000. हां, या ठिकाणी विजयची बचत किती असा प्रश्न असेल बरं का. या ठिकाणी विजयची उत्पन्न, विजयचं बचत आहे. या ठिकाणी विजयची बचत किती असेल? तर विजयचं उत्पन्न किती आहे? 4,900 रुपये आणि विजयची बचत किती आहे?
2,000 रुपये, सॉरी विजेचा खर्च किती आहे 2,000 रुपये, तर विजेची बचत किती राहील 0,0,9 आणि 4तून 2 गेले 2, 2900 रुपये. म्हणजे विजेची बचत किती आहे 2900 रुपये. हा प्रॉब्लेम कधी आला आहे CHSL 2023ला. प्रॉब्लेम समजून घ्या. या टाईपचं ॲज इट इज आपण पाठीमागील सर्व एपिसोडमध्ये घेतलेलं आहे, फक्त क्वेश्चनचा फॉर्मॅट चेंज आहे. तर प्रॉब्लेम्सला तुम्ही समजून घ्या. प्रश्न क्रमांक 4 पहा. जर A आणि B च्या उत्पन्नाचे गुणोत्तर 4:5 आहे, त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 5:4 आहे. जर A हा 6,000 रुपये आणि B हा 12,000 रुपयांची बचत करत असेल तर Aचं उत्पन्न किती, आणि CHSL 2023ला हा प्रश्न विचारलेला आहे. बघा आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, हा A आहे आणि हा कोण आहे B आहे, बरोबर. त्यांच्या उत्पन्नाचं गुणोत्तर किती दिले 4:5. हे काय आहे उत्पन्न. त्यांचा खर्च आहे, त्या खर्चाचं गुणोत्तर किती दिले, खर्चाचं गुणोत्तर 5:4 दिले. उत्पन्नातून बचत वजा केली तर खर्च राहतो, उत्पन्नातून बचत वजा केली तर खर्च राहतो. उत्पन्न आहे आणि हे किती आहेत 6,000 रुपये बचत केली आणि बीने किती केली 12,000 रुपयाची बचत केली, बरोबर. तिरकस गुणाकार घ्या. उत्पन्नातून हे वजा केलं, हे वजा केलं, दोन्ही साईन सेम असतील घेतले नाही तरी चालेल, कारण त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाही. आपण साईन तुम्ही साईन घ्या किंवा नका घेऊ, काही प्रॉब्लेम येणार नाही. या ठिकाणी 4 चौक 16 भाग, 5 25 भाग किती येईल या ठिकाणी 9 भाग. रेशोमध्ये निगेटिव्ह साईन घ्यायचं नाही. तिरकस गुणाकार करा. 6 चौक 2400 आणि 12 पंचे 60, 60,000. 12 पंचे किती 60,000, 12 पंचे 60, बरोबर. 12,000 गुणिले 5 किती 60,000. 6,000 गुणिले 4 24,000 किती आलेलं आहे 0 0 0 10 6 3 36,000. 9 भागाची किंमत किती आली 36,000. एका भागाची किंमत किती आली, ही याची किती पट आहे 4 पट आणि ही वरती 3 शून्य. एका भागाची पण 4 पट आणि वर किती 3 शून्य. म्हणजे एक भाग किंवा एक रेशो त्याची किंमत किती आहे 4,000, बरोबर. आता या ठिकाणी एचं उत्पन्न किती, एक भाग किंवा एक रेशोची किंमत किती 4,000 आहे. आणि या ठिकाणी एचं उत्पन्न विचारले तुम्हाला, एचं उत्पन्न किती इंटू 4,000 किती येईल 16,000 उत्पन्न येईल याचं. जर तुम्हाला बीचं उत्पन्न विचारलं तर किती येईल इंटू 4,000, 5 चौक 20,000. याचं उत्पन्न किती येईल 4 चौक 16,000. बीचं उत्पन्न किती येईल 5 चौक 20,000. कोणत्याही फास्ट समजू नका, पहिला प्रॉब्लेम व्यवस्थित पहा. सर्व प्रॉब्लेम पटकन होत आहेत, कारण यापूर्वी आपल्याला पहिल्या प्रॉब्लेमचा वेळ दिला आहे आणि पाठीमागील सर्व लेक्चर्स तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. CHSL 2023ला लेटेस्टमधला हा प्रश्न आहे. C आणि Dच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 3:4 आहे. जर दोघांच्या खर्चाची बेरीज 12,000 रुपये आहे, जर Cची बचत ही Dच्या खर्चा एवढी आहे, तर दोघांच्या बचतीची बेरीज किती. आता या ठिकाणी पहा, C आहे आणि हा कोण आहे D आहे, बरोबर. या ठिकाणी दोघांचं उत्पन्न, बरोबर. उत्पन्नाचं गुणोत्तर किती सांगितले 3:4. नंतर खर्चाची बेरीज दिली. जर Cची बचत ही Dच्या खर्चा एवढी आहे, म्हणजे या ठिकाणी खर्च पाहूया आपण, बरोबर. आणि या ठिकाणी काय आहे बचत आहे तुमची. प्रॉब्लेम्स एकदा पाहूया. C आणि Dच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 3:4 आहे. जर दोघांच्या खर्चाची बेरीज 12,000 रुपये आहे,
जर सीची बचत ही डीच्या खर्चा एवढी आहे, या ठिकाणी पहा जी काही सीची बचत असणार आहे ही, म्हणजे सीची बचत ही डीच्या खर्चा एवढी आहे, म्हणजे डीचा खर्च या ठिकाणी असणार आहे. सी आणि डीच्या उत्पन्नाचा रेशो दिला 3:4 आणि काय सांगितलेलं आहे, जो काही सीची बचत आहे ती डीच्या खर्च एवढी आहे. बरोबर. आता सपोज आपण या ठिकाणी काय करूया, थोडंसं ॲनालिसिस करा. जर डीचं उत्पन्न आहे, डीचं उत्पन्न किती आहे, 4 आहे, म्हणजे त्याचा जो खर्च असणार आहे 4 किंवा 4पेक्षा कमी असेल. जेवढं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा खर्च तर जास्त नसणार आहे. बरोबर. म्हणजेच डीचा जो खर्च असणार आहे तो 4 किंवा 4पेक्षा कमी असणार आहे. बरोबर. मग आपण काय करूया, या ठिकाणी 1 मानूया. या ठिकाणी आपण काय केला, 1 मानूया. जर आपण डीचा खर्च 1 मानला तर सीची बचत पण सेम असणार आहे, म्हणजे सीची बचत किती, सेम असणार आहे. आता या ठिकाणी पहा, उत्पन्नातून माझं जेवढं उत्पन्न होतं तेवढं तुम्ही जेवढा खर्च केला तेवढी राहणार काय, राहिलेली बचत असणार आहे. 4 मधून 1 गेला म्हणजे इथे किती राहिला, 3. आता या ठिकाणी पहा, म्हणजे डीची जी बचत आहे ती 3 रेशो आहे, 3 भाग आहे. या ठिकाणी बचतीचा रेशो किती आला, सी आणि डीचा 1:3. जर या ठिकाणी विचार केला मी, सीचं उत्पन्न किती आहे, 3, सीची बचत किती आहे, 1. मला जेवढं उत्पन्न माझ्याकडे आहे त्याच्यातनं मी जर बचत वजा केली तर याचा अर्थ काय, मी काहीतरी खर्च केलेला आहे. 3तून 1 गेला म्हणजेच हे 2 आहे. या ठिकाणी माझ्या खर्चाचा सी आणि डीच्या खर्चाचा रेशो किती आला आहे, 2:1. आता या ठिकाणी खर्चांची काय दिली, बेरीज 12,000 रुपये दिलेली. खर्चाचा रेशो 2 आणि 1 दिलेला आहे. मग 2 आणि 1 म्हणजेच काय, 3 भाग. 3 भागांची किंमत किती दिली, 12,000 रुपये. तर 1 भाग किंवा 1 रेशो त्याची किंमत किती येईल, या ठिकाणी पहा 3 चौक 12 आणि वर किती, 3 शून्य, 1 2 3. 1 भाग म्हणजेच काय, आता याची पण 4 पट घ्या आणि वरती काय घ्या, 0 0 म्हणजेच किती येईल, 4,000. 1 भागाची किंमत किती आहे, 4,000 रुपये. आता या ठिकाणी सांगितले दोघांच्या बचतीची बेरीज किती. या ठिकाणी बचतीचा रेशो किती, 3 आणि 1. बचतीची बेरीज काढायची असेल तर काय करा, या दोघांचं काय करा, बेरीज करा. म्हणजे बचत किती, एकूण बचत दोघांची किती, 1 अधिक 3 = 4 भाग. बरोबर. एका भागाची किंमत किती, 4,000 रुपये, म्हणजे 4 भागाची किंमत किती गुणिले 4,000 रुपये, म्हणजे एकूण बचत किती झाली, 16,000 रुपये. दोघांची बचत किती आहे, 16,000 रुपये. CH असेल 2023 साठी. या ठिकाणी पहा, हा प्रश्न पहा, ABCचं उत्पन्न दिले 3:4 या प्रमाणात आहे. जर त्यांच्या खर्चाचं गुणोत्तर आहे 4:3:5 दिलेलं आहे. जर A हा 2400 रुपयापैकी 300 रुपयाची बचत करतो तर B व Cची बचत काय, असं विचारलेलं आहे. या ठिकाणी जे काय दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहूया आपण. या ठिकाणी काय सांगितलं आहे, हा A आहे, हा B आहे आणि हा कोण आहे, C आहे. ह्या तिघांच्या उत्पन्न सांगितलं आहे. उत्पन्न किती आहे, उत्पन्नाचा रेशो 3:7:4. त्यांचं जे खर्च आहे त्या खर्चाचा सुद्धा गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. किती सांगितलेलं आहे, 4:3:5. बरोबर. आणि या ठिकाणी जी काय असणार आहे ती काय असणार, तुमची या ठिकाणची बचत असणार आहे. आता बघा, या ठिकाणी जर A हा 2400 रुपयांपैकी 300 रुपयांची बचत करतोय, म्हणजे A ची बचत किती आहे, 300 रुपये. Aचं
ए काय करतोय 2400 रुपयांपैकी 300 रुपयाची बचत करतोय. म्हणजे एचं उत्पन्न किती सांगितले 2400 रुपये. एचे उत्पन्न 2400 रुपये आणि एच्या उत्पन्नाचा रेशो किती 3. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितले 3 भागाची किंमत दिली 2400 रुपये. म्हणजे एका भागाची किंवा एका रेशोची किंमत किती आली 3 8 24 वर हे 2 शून्य. एका भागाची 3 भागाची किंमत 2400 तर एका रेशोची किंवा एका भागाची किंमत किती 800. म्हणजे ही 800 पट आहे. मग 7 भागाची किंमत किती येईल एका भागाची 800 म्हणजे 7 भागांची किंमत किती म्हणजे बीचं उत्पन्न किती आहे हे किती येईल परत 800 पट येईल. 8 7 56 वर 2 शून्य. जसं 7ची 800 पट घेतली तशी 4ची पण काय घ्या 800 पट घ्या. म्हणजे सीचं काय येईल तुमचं इन्कम येईल गुणिले किती 800 8 चौक 3200 3200. आता या ठिकाणी पहा एचं उत्पन्न किती आहे 2400. एची बचत किती आहे 300 रुपये. म्हणजे एने केलेला खर्च किती आहे 2400 वजा 300 म्हणजेच किती 2100. 2100 काय आहे एचा खर्च आहे बरोबर. म्हणजे एच्या खर्चाचा रेशो किती दिला आहे 4 आणि एने खर्च केलेला किती आहे 2100 रुपये. परत 4 भागांची किंमत 2100 रुपये. तर एका भागाची किंमत किती या ठिकाणी बघा 4ने याला भाग द्या 4 पंचे 20 1 राहिला 4 दुने 8 2 राहिले 4 पंचे 20 म्हणजे 525 पट आहे याची. 4ची 525 पट 2100 आहे. तसं बीचा खर्च किती येईल याची पण काय करा तुम्ही 525 पट घ्या 525 पट बरोबर. बीने केलेला खर्च किती येईल 3 5 15 1 3 2 6 1 7 3 5 15. बीने केलेला खर्च किती बीचा खर्च किती 1575. त्यानुसार सीचा खर्च किती आहे गुणिले 525 करा 5 5 25 2 5 2 10 2 12 5 5 25 आणि 2 5 5 25 2 5 2 10 2 12 हातचे 5 आणि 5 5 5 25 आणि 1 26 2725. आता या ठिकाणी बी आणि सीची बचत विचारलेली. यावरून काय समजलं बीचं जे उत्पन्न आहे किती 5700. बीचा खर्च किती आहे 1575. म्हणजे बीची बचत किती आहे बी बचत किती आहे उत्पन्न किती 5700 वजा 1575 बरोबर. 5700 मधनं 1000 गेले किती राहिले 4600. वरचे किती या ठिकाणी 5700 वजा 1575 नाही का 5700 मधनं 1000 गेले किती 4700 राहतात. आणि 4700 मधून वरचे 575 वजा करा वरचे 500 आधी वजा करा 4100 राहतील बरोबर. आणि 4100 मधून 75 वजा करा 4000 किती राहतील 25 राहतील बरोबर. म्हणजे बीची बचत किती असणार आहे तुमची 4025 रुपये. ह्या 1575 आपण कसं घेतलं 1000 वजा केले परत काय केलं 500 वजा केले आणि परत काय केलं 75 वजा केलं. आता या ठिकाणी सीची बचत किती आहे सीची बचत सीचं उत्पन्न किती 3200 वजा सीचा खर्च किती आहे 2725. मग सीची बचत किती होईल 3200 वजा 2625. 3200 मधनं 2600 गेले किती राहतात 600. 3200 मधनं 2600 गेलं राहतात किती 600 आणि वरचं किती हे 25 किती राहतले 575.
म्हणजेच सीची बचत किती आहे 575 रुपये. बीची बचत 4025 आणि सीची बचत किती 575 रुपये आहे. कोणत्याही प्रकारची क्वेरीज असतील तर जरूर सांगायचे आहेत कमेंट सेक्शनमध्ये. आणि जेवढे सर्वजण पाहत आहेत त्या प्रत्येकाने लाईक करा आणि प्रत्येकाने कमेंट सांगा, प्रत्येकाने लाईक जरूर करा. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 पहा. एका कारखान्यातील कामगारांची संख्या कमी होत चाललेली आहे. एका कारखान्यातील कामगारांची संख्या कमी होण्याचं गुणोत्तर 15:11 आहे. त्यांच्या पगाराच्या वाढीचं गुणोत्तर 22:25 आहे. तर एकूण कमी झालेल्या पगाराचे गुणोत्तर किती? सिंपल प्रश्न आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी पहा, कारखान्यामधील जे वर्कर्स आहेत बरोबर, म्हणजे कामगार वर्कर बरोबर, वर्करची ही काय संख्या आहे, एकूण संख्या ती काय झाली कमी होत चाललेली आणि त्याचं गुणोत्तर किती दिले 15:11. म्हणजेच अगोदर 15 संख्या होती बरोबर, नंतर किती झाली ती 11 झाली, कमी झाली. वर्करची संख्या अगोदर 15 असायची आणि कमी झाली ती किती झाली 11 झाली. मग त्यांनी काय केलं पगार वाढवलेला आहे. मग पगारा वाढीचं गुणोत्तर किती आहे, पगार त्या वाढीचं गुणोत्तर किती आहे, पगाराच्या वाढीचं गुणोत्तर 22:25. आणि त्यांनी काय विचारलेलं आहे एकूण कमी झालेल्या पगाराचं गुणोत्तर किती आहे. मग जर ओव्हरऑल विचार केला तर पगार हा कमी होतोय. मग तो ओव्हरऑल पगाराचं जे काही कमी होते त्याचं गुणोत्तर किती असं विचारलेलं आहे. आता याचा अर्थ काय होतो, 15 कामगार 22 रुपयांनी पगार घेतात आणि 11 कामगार हे 25 रुपयांनी पगार घेतात. मग एकूण 15 व्यक्ती 22 रुपयांनी पगार घेतला तर किती रुपये तयार होतील. 11 व्यक्ती 25 रुपयांनी पगार घेतला तर किती रुपये तयार होतील आणि तेच गुणोत्तर तुम्हाला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी 15 व्यक्ती 22 रुपयांनी पगार घेतात म्हणजेच किती 15 गुणिले 22 बरोबर. 11 व्यक्ती 25 रुपयांनी पगार घेतात म्हणजेच काय 11 गुणिले 25 बरोबर. आणि आपल्याला माहितीच आहे रेशो मांडण्याची पद्धत A/B, यालाच आपण कसं मांडू शकतो A/B बरोबर. आता हा रेशो आपल्याला घ्यायचा असेल तर किती होईल 15 गुणिले 22 भागिले 11 गुणिले 25 भाग द्या 11 एके 11, 11 दुने 22, 5 त्रिक 15, 5 गुणिले 5 25. किती आला या ठिकाणी 3 दुने 6, 5 गुणिले 1 5. म्हणजे त्यांचा रेशो किती आहे 6:5. हे काय झालं कमी झालेल्या पगाराचं गुणोत्तर. म्हणजे ओव्हरऑल पहिले 6 रुपयाने पगार घ्यायचे आणि नंतर काय झाला 5 रुपयाने झाला आणि तो 6:5 हा त्यांचा रेशो आहे. सर्वांनी लाईक करायचं आहे लेक्चरला, सर्वांनी लिंक शेअर करायची आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. हा जो काय प्रश्न आहे CRPF 2023ला विचारलेला लेटेस्टचा हा प्रश्न आहे. प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8. तोडलेल्या वडाचे झाड आणि लावलेल्या अशोकाच्या झाडाचं गुणोत्तर 4:7 आहे. लावलेली अशोकाची झाडे ही लावलेल्या आंब्याच्या झाडापेक्षा 12.5% कमी आहे. लावलेली आंब्याची झाडे ही तोडलेल्या लिंबाच्या झाडापेक्षा 33.33% कमी आहे. तर तोडलेली झाडे आणि लावलेली झाडे यांचं गुणोत्तर काय. प्रश्न बघितला तर लँग्वेज थोडीशी अवघड वाटते, प्रॉब्लेम थोडासा अवघड वाटतोय, पण अगदी इझी प्रश्न आहे. व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. काही झाडं तोडलेली आहेत, काही झाडं लावलेली आहेत आणि तोडलेली झाडं आणि लावलेली झाडं या दोन्ही झाडांचं काय केलं आहे विचारलेलं आहे, रेशो विचारलेलं आहे. आता जी तोडलेली आहेत त्याला आपण काय करूया हे साईन देऊया, जे लावलेले आहेत त्याला आपण काय करूया हे साईन देऊया. आपल्याला किती झाडं सांगितलेली, एक वडाचं झाड आहे या ठिकाणी बरोबर, दुसरं आहे ते काय अशोकाचं झाड आहे, जे तिसरं झाड आहे ते आंब्याचं झाड आहे आणि चौथं आहे ते लिंबाचं झाड आहे
बरोबर. या ठिकाणी बघा, जे काही वडाचं झाड आहे ते काय केले, तोडलेलं आहे. जे अशोकाचं झाड आहे ते काय केलेले, लावलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, लावलेलं आंब्याचं झाड एक आहे. हे आंब्याचं झाड आहे, हे काय केलेलं, लावलेलं आहे. आणि काय केलं आहे, लिंबाचं झाड पण काय तोडलेलं आहे. लिंबू. तोडलेलं वडाचं झाड तोडलेलं आहे, अशोकाचं झाड लावलेलं आहे, आंब्याचं झाड लावलेलं आहे, लिंबाचं झाड तोडलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, तोडलेल्या वडाचे झाड आणि लावलेल्या अशोकाच्या झाडाचं गुणोत्तर 4:7 आहे. या दोघांचं गुणोत्तर दिलं आहे 4:7. आता या ठिकाणी लावलेल्या अशोकाची झाडे ही लावलेल्या आंब्याच्या झाडापेक्षा 12.5% कमी आहे. आता या ठिकाणी काय सांगितले, अशोकाचा आणि आंबा नाही का, हे अशोकाचं झाड आहे आणि हे काय आंब्याचं झाड आहे. आणि या ठिकाणी काय झाले, लावलेली अशोकाची झाडं ही तोडलेल्या आंब्याच्या झाडापेक्षा लावलेली अशोकाची झाडं ही लावलेल्या आंब्याच्या झाडापेक्षा 12% कमी आहे. 12.5% याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, 1/8. आणि याचा अर्थ काय होतो, ही बघा, ही किती आहे, 1/8 आहे. आंब्याची झाडांपेक्षा 12.5% म्हणजे 1/8 पटीने अशोकाची झाडं कमी आहेत. सपोज आंब्याची झाडं जर 8 असतील, आंब्याची झाडं जर 8 असतील तर एक झाड कमी असणार आहे अशोकाचं झाड त्याच्यापेक्षा, म्हणजेच 8तून 1 गेलं 7. या ठिकाणी पहा, अशोकाची झाडं आहेत ती आंब्याच्या झाडापेक्षा 1/8 पटीने कमी आहेत. मग ही झाडं किती आहेत, आंब्याची झाडं 8 आहेत आणि त्याच्यामधलं एक कमी जर केलं तर अशोकाची झाडं असणार आहेत. म्हणजे 1/8 आंब्याची 8 झाडं असतील तर अशोकाची झाडं किती आहेत, 7. म्हणजे या ठिकाणी तोच रेशो दिला आहे, 7:8 हा रेशो. आता यानंतर काय सांगितलं, तोडलेल्या लिंबाच्या झाडापेक्षा 33.33%ने या ठिकाणी काय सांगितलं, लावलेली आंब्याची झाडे ही तोडलेल्या लिंबाच्या झाडापेक्षा 33.33%ने कमी आहे. आता या ठिकाणी आंब्याची झाडं बरोबर, आणि या ठिकाणी लिंबू आहे. आणि या ठिकाणी 33% म्हणजे किती, 33.33% म्हणजेच किती, 1/3. या ठिकाणी काय सांगितलं, लावलेली आंब्याची झाडे ही तोडलेल्या लिंबाच्या झाडापेक्षा 33.33%ने कमी आहे. या ठिकाणी 33.33%ने जास्त आहेत. काय सांगितलेलं आहे, लावलेली आंब्याची झाडे ही लावलेल्या लिंबाच्या झाडापेक्षा 33.33%ने जास्त आहेत, असा या ठिकाणी प्रश्न आहे. चुकलेला आहे हा पॉईंट. या ठिकाणी जास्त आहे म्हणजे 1/3ने या ठिकाणी इन्क्रीज आहे. यामध्ये बघा, या ठिकाणी काय सांगितले, आंबा आहे, शिका आहे, लिंबू बरोबर. या ठिकाणी 33%ने जास्त, 33.33%. किती, 33.33% म्हणजेच किती, 1/3 पट. म्हणजेच या ठिकाणी 1/3 पट जास्त आहे. आता जसं या ठिकाणी आंब्याला 8 मानलं आणि अशोकाचं झाड हे 1ने कमी केलं, त्याप्रमाणे या ठिकाणी लिंबाची झाडे किती आहेत, 3 आहेत आणि 1ने जास्त असणार आहे, म्हणजेच आंब्याचे एक झाड जास्त म्हणजे 4 असणार आहे. जर लिंबाची झाडं 3 मानली तर 33.33%ने जास्त म्हणजेच 1/3 पटीने जास्त. जर लिंबाचं झाड 3 मानलं तर आंब्याचे झाडं 3 + 1 किती होईल, 4 होईल. म्हणजे या ठिकाणी रेशो किती असेल, 4:3. आता आपला जो दुसरा किंवा तिसरा लेक्चर्स आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं शेजारचं घर शेजारच्याने पूर्ण करायचं बरोबर.
या ठिकाणी शेजारचं घर शेजारच्याने पूर्ण करा. बरोबर. या ठिकाणी 7, या ठिकाणी 7, या ठिकाणी किती 8, या ठिकाणी 7, 4, 4 आणि या ठिकाणी किती आहे 3 आहे. आता या ठिकाणी बघा रेशो काढायचा आहे. जे काही कॉमन संख्या असतील रेशोमध्ये त्यांना डिवाईड करा. या संख्यांमध्ये कोणती संख्या सगळ्यांमध्ये कॉमन आहे? इथं 4 आहे या लाईनमध्ये. यामध्ये 4 कुठे आहे का? या ठिकाणी आहे. यामध्ये 4 कुठे आहे? या ठिकाणी आहे. यामध्ये 8 आहे. म्हणजेच काय 4ने याला भाग जाऊ शकतो. 4ने भाग दिला, 4ने भाग दिला, 4ने भाग दिला. या ठिकाणी 4 दुने 8 राहिला. बरोबर. या ठिकाणी बघा यानंतर या ठिकाणी 7 आहे. या दोघांमध्ये या ठिकाणी 7 आहे. या दोघांमध्ये या ठिकाणी 7 आहे. यानंतर या ठिकाणी 7 आहे. रेशो किती राहिला? यामध्ये 4 राहिला, यामध्ये 7 राहिला, यामध्ये 8 राहिला आणि यामध्ये 3 राहिला. एकूण रेशो किती राहिलेला आहे आपला? 4, 7, 8, 3. हे तोडलेलं झाड आहे. हे लावलेलं आहे, हे लावलेलं आहे आणि हे तोडलेलं आहे. आता आपल्याला तोडलेलं आणि लावलेलं या दोन्ही झाडांचं काय केलं आहे? रेशो विचारलेलं आहे. या दोघांची बेरीज किती येईल? 4 आणि 3 7. ही तोडलेलं झाड आणि ह्या दोघांची बेरीज 8 आणि 7 15. ही लावलेल्या झाडांची बेरीज 7 15. कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करू नका. अगदी सोपा प्रॉब्लेम आहे. आणि या ठिकाणी जो रेशो घेतलेला आहे, आता आपण या रेशोमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड लेवलला गेलेलो आहे. तर या ठिकाणी आपण रेशो घेण्याची एक थोडक्यात पद्धत पाहूया, तुम्हाला आणखीन काय अवघड होऊ नये. या ठिकाणी बघा हा जो रेशो आणखीन सोप्या पद्धती कसा घेतला असता आपण. या दोघांचा रेशो किती होता? 4 7 आलेला. बरोबर. या दोघांचा रेशो किती आला होता? 7 8 आलेला. बरोबर. पाठीमागील लेक्चरमध्ये आपण काय सांगितलं, जर 2 as 3 असेल आणि 3 as 4 असेल तर अशी कंडिशन असेल आणि दोघांमध्ये जर हा सेम असेल तर याचा डायरेक्ट रेशो काय येतो? 2 3 4 येतो. तसं या तिघांकडं पहिल्यांदा पाहिलं तर डायरेक्ट या तिघांचा रेशो किती येईल? 4 7 हे 2 कॉमन आहेत म्हणून डायरेक्ट या ठिकाणी बघा 4 7 हा 8 रेशो होईल. बरोबर. आणि याच्यानंतर परत काय सांगितलं आहे? ह्या दोघांचा रेशो दिला आहे, आंब्याचा आणि लिंबाचा रेशो दिला आहे. परत किती दिलेला? आंब्याचा याचा रेशो किती आला आपला? 1 3. म्हणजे या ठिकाणी 4 होते आणि या ठिकाणी किती होते? 3. आता या ठिकाणी 8 आहे आणि या ठिकाणी 4 आहे. हे जर दोन्ही सेम झाले तर आपण काय करू शकतो? डायरेक्ट एका लाईनशी व्यवस्थित रेशो घेता येईल. या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी जर 8 करायचं असेल याला काय करू आपण? मल्टिप्लाय 2 करू. याला 2 मल्टिप्लाय केलं तर याला काय करावं लागेल? 2 मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर. 4 2 किती होईल? 8. 3 2 किती होईल? 6. म्हणजे डायरेक्ट हा रेशो किती झाला? 6चा झाला रेशो. बरोबर. आता ह्या दोघांचं 8 आणि 7 किती? 15 आणि 4 आणि 6 किती? 10. 10 15. या ठिकाणी आपलं चुकलेलं आहे मागाशी उत्तर थोडंसं. या ठिकाणी काय होतं अगोदर रेशो चुकलेला होता मागाशी पण. तर 5 2 10 आणि 5 3 15. मागाशी याच्यामध्ये रेशो चुकलेलाच होता आपला. 4 7 8 3 केलेलं ना. हां ठीक आहे. मागाशी रेशो चुकलेला होता. पण रेशो काढण्याची ही पद्धत बघा आणि याच्यानुसार सॉल्व करा. 2 3 हा त्याचा ॲन्सर आहे. मागाशी पण आपण काय केलेलं रेशो तर त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये थोडंसं चुकलेलं होतं. तर 2 3 हा रेशो आहे, तुम्ही समजून घ्या. त्या ठिकाणी आता आपल्याला परत क्लिअर नको करायला. डायरेक्ट 2 3 हा रेशो हा बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्या आजच्या एपिसोडचा हा शेवटचा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी एका बॅगेत लाल आणि निळ्या रंगाचे चेंडू आहेत. लाल चेंडूंपैकी एक चेंडू बाहेर काढला तर राहिलेल्या लाल चेंडू व इतर चेंडूचे गुणोत्तर 1:3 आहे. तर निळ्या चेंडूपैकी 2 चेंडू बाहेर काढले तर लाल चेंडू आणि इतर चेंडूचे गुणोत्तर किती? हा एक बॅग आहे, त्याच्यामध्ये लाल आणि निळ्या
अशा दोन्ही कलरची बॉल आहेत त्याच्यामध्ये. तर काय केलेलं आहे, तर त्याची कंडिशन आपण या ठिकाणी जे काय दिले ते लिहूया. या ठिकाणी सर्वप्रथम काय करू, जे काही लाल चेंडू आहेत ते किती एक्स म्हणूया, एक्स म्हणूया. जे काही निळे चेंडू आहेत किंवा निळे बॉल आहेत त्यांची संख्या आपण काय म्हणूया, वाय म्हणूया. आता लाल चेंडूंची संख्या एक्स आहे, निळ्या चेंडूंची संख्या किती वाय आहे. आता काय सांगितलेलं आहे, लाल चेंडूंपैकी एक चेंडू बाहेर काढला म्हणजे एक्समधून एक चेंडू बाहेर काढला म्हणजे वजा एक केला. लाल चेंडूंपैकी एक चेंडू बाहेर काढला तर राहिलेल्या लाल चेंडू व इतर चेंडूंचे गुणोत्तर 1/3 आहे. यांचं गुणोत्तर किती येते, 1/3. ही एक कंडिशन सांगितलेली. इतर चेंडू म्हणजेच कोणते, इतर राहिलेले निळे चेंडू आहेत. दोनच प्रकारचे चेंडू आहेत, लाल आणि निळा. मग इतर चेंडू म्हणजेच कोणते, निळा चेंडू सांगितलेला आहे. आता पहा दुसरी कंडिशन काय सांगितलेली, जर निळ्या चेंडूंपैकी 2 चेंडू बाहेर काढले. आता या ठिकाणी पहा ही एक्स आहे, दुसरा काय आहे वाय. आता या ठिकाणी काय सांगितले, जर निळ्या चेंडूंपैकी 2 चेंडू बाहेर काढले म्हणजे वायमधून काय केले तुम्ही 2 चेंडू बाहेर काढलेले, तर लाल चेंडू आणि इतर चेंडूचे गुणोत्तर किती, 3/4 आहे. जर निळ्या चेंडूंपैकी 2 चेंडू बाहेर काढले त्यांचं गुणोत्तर किती आहे, तर लाल चेंडू आणि इतर चेंडूचे गुणोत्तर 3/4 आहे, 3/4 आहे. तर चेंडूंची संख्या किती, तर लाल व निळ्या चेंडूंची संख्या किती असा प्रश्न आहे. चेंडूची किती संख्या किती, आणि हा प्रश्न कधी विचारलेला आहे, CRPF 2023 साठी हा प्रश्न विचारलेला आहे. याचं गुणोत्तर किती दिले, 3/4. या ठिकाणी तिरकस गुणाकार करा, इक्वेशन बद्दल 3x - 3 = y. दुसरी इक्वेशन काय येईल, 4x = 3y - 6 म्हणजेच किती होईल. आता या ठिकाणी बघा y = काय 3x - 3. या ठिकाणी y ची किंमत या ठिकाणी पुट करा तुम्ही, म्हणजेच किती येईल 4x = 3 ब्रॅकेटमध्ये 3x - 3 - 6 बरोबर. या ठिकाणी 4x = 9x - 9 - 6 बरोबर. काय येईल, हे पलीकडे गेलं x या ठिकाणी 5x होईल. 9x मधनं 4x गेलं 5x, आणि हे 9 आणि 6 लेफ्टला आले, 9 आणि 6 किती 15. म्हणजेच 5x = किती 15. तर x = किती 3. x म्हणजेच काय आहे, x म्हणजेच काय आपण लाल चेंडू मानलेले आहेत बरोबर. x म्हणजे काय लाल चेंडू किती आहेत, एकूण 3 आहेत. आता ही किंमत याच्यामध्ये टाकूया, 3 गुणिले x ची किंमत किती आहे 3 - 3 = y. 3 त्रिक 9 - 3 = y. तर y ची किंमत किती येईल 6. म्हणजे जे काही निळे चेंडू आहेत त्यांची निळे चेंडू किती आहेत 6, आणि जे काही लाल चेंडू आहेत ते 3 आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर हे लेक्चर तुम्हाला योग्य वाटत असेल तर 100% सर्वांनी लाईक करायचं आहे. पुढील एपिसोड हा आपला उद्याचा शेवटचा एपिसोड असेल रेशोचा. तर कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर जरूर सांगा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, टेलिग्रामवरती डेली लेक्चरची अपडेट भेटत असते. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ती जॉईन करून घ्या. आणि त्याचप्रमाणे करंट अफेअरचं लेक्चरसुद्धा दिलेलं आहे. 6माही करंट अफेअर्स आहे, जुलै 2023 ते डिसेंबर 2023. ते सुद्धा लेक्चर सर्वांनी पहा, येणाऱ्या सर्व भरतीसाठी उपयुक्त असणार आहे तुम्हाला. तर या ठिकाणी आपण थांबूया, उद्या पुन्हा नवीन एपिसोडला भेटूया.